नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठीच्या नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती। तर मी आज पुन्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे जी कॅप रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस होती, त्या प्रोसेसची डेट एक्सटेंड झालेली आहे। त्या संबंधित नोटीस नंबर 10 आज आपल्याला मिळालेली आहे। सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही नोटीस डाउनलोड करू शकता। तर नोटीस जी आहे ती बीएससी नर्सिंगच्या उमेदवारांसाठी दिलेली असून यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर कॅप रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजेच काय, तर जे अकॅडमिक इयर आहे, जे शैक्षणिक वर्ष 2025-26 आहे आणि त्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी जे कॅप रजिस्ट्रेशन करण्याची तारीख आहे ती तारीख आता एक्सटेंड झालेली आहे। त्या संबंधित ही नोटीस आहे। ऍज पर नोटीस नंबर 9, नोटीस नंबर 9 काय होती, तर डेट एक्सटेंड करण्यात यावी। द लास्ट डेट फॉर कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर बीएससी नर्सिंग कोर्स वॉज 22 जुलै 2025। तर नोटीस नंबर 9 मध्ये जी कॅप प्रोसेस आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची जी लास्टची डेट होती ती 22 जुलै 2025 ही देण्यात आलेली होती। हावेवर दिस ऑफिस हॅज रिसिव्ड रिक्वेस्ट फ्रॉम डिसिरस कॅन्डिडेट अँड पॅरेंट सिकिंग अँड एक्सटेन्शन फॉर रजिस्ट्रेशन। तर जे सीईटी सेल आहे त्या सीईटी सेलला जे उमेदवार आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्याचप्रमाणे जे पालक आहेत त्यांचे कंटिन्युअसली मेल होते। तर मेल कशा संबंधित होते, तर जी कॅप रजिस्ट्रेशनची तारीख आहे त्या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात यायला पाहिजे म्हणून। नंतर कन्सिडरिंग दिस रिक्वेस्ट द competent authority had decided to give an extension for the cap registration as per the schedule mentioned below। तर या सगळ्या विनंतींना, रिक्वेस्टला लक्षात घेता जी सीईटी सेलची ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीने काय केले आहे, तर ऍडमिशन रजिस्ट्रेशन किंवा कॅप रजिस्ट्रेशन साठी मुदतवाढ दिलेली आहे। तर मुदतवाढ कशाप्रमाणे आहे ते आपण आता बघून घेऊया। जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन आहे कॅप ऍप्लिकेशन फॉर्मचं ते 25 जुलै ते 31 जुलै पर्यंत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे पेमेंट रजिस्ट्रेशन आहे आणि फीस भरायची आहे तुम्हाला, पेमेंट आणि फीसचं जे आहे ते 25 पासून 31 तारखेपर्यंत केलेलं आहे। तुमचे जे कलर्ड स्कॅन डॉक्युमेंट आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, त्याची पीडीएफ फाईल आणि पेमेंट दोघं पण तुम्ही 25 जुलै ते 31 जुलै 2025 पर्यंत करू शकतात। तर अशा पद्धतीनं ही नोटिफिकेशन किंवा ही नोटीस देण्यात आलेली आहे। नोटीस थोडक्यात काय आहे, तर तुमचं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे ते 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत करण्यात आलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे त्या विद्यार्थ्यांनी ह्या वेळेमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा। तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी त्रुटी असेल तर ती त्रुटी सोडवून ते डॉक्युमेंट पूर्ण करून पुन्हा सीईटी सेलला अपलोड करा। नंतर ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करा, कॉलेजच्या कट ऑफ वाईज कॉलेजची लिस्ट बनवा, प्रेफरन्स लिस्ट ज्याला आपण म्हणतो ती तयार करून ठेवा। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स कंप्लीट करून ठेवा। एखादा डॉक्युमेंट्स बनवायचा बाकी असेल तर डॉक्युमेंट्स बनवा। ही प्रोसेस तुम्ही 31 तारखेपर्यंत पूर्ण करून ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशी होती ही नोटिफिकेशन, अशी होती ही नोटीस। मी आशा करतो तुम्ही आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू जुडून राहा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून उत्तमातली उत्तम माहिती मी तुमच्यापर्यंत सांगू शकेल। आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक नोटिफिकेशन आला तर त्याच्यासाठी लगेच तात्काळ व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी शक्य नाही, कारण की मी जॉब करतो। त्या जॉब मधनं वेळ काढून मला व्हिडिओ बनवावा लागतो। आता जर सांगायला गेलो तर रात्रीचे 9 वाजता मी हा व्हिडिओ शूट करायला बसलेलो आहे। तर मी जॉब मधनं वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर मला सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत राहा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून पोहोचवायचा प्रयत्न करेल। टिल देन टेक केअर।